नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूरची वाट लागली, महापौरांचा प्रशासनावर संताप, पाणी पुरवठ्यावर तीव्र सवाल. कोल्हापूर महापालिकेच्या कारभारावर महापौर रूपाराणी निकम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाणी पुरवठा, स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी थेट अधिकाऱ्यांना इशाराही दिला आहे. कोल्हापूरची वाट लागली आहे का, असा थेट सवाल त्यांनी बैठकीत उपस्थित केला. कोल्हापूर महापालिकेत पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. महापौर रूपाराणी निकम यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलन ही अधिकाऱ्यांची मूलभूत जबाबदारी असताना कामात ढिलाई का, असा जाब त्यांनी विचारला. काम जमत नसेल तर बाहेरच्या कंपन्यांना द्या, पण शहराची वाट लावू नका, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. महापौरांनी पाणीपुरवठ्याच्या आर्थिक बाबींवरही प्रश्न उपस्थित केला. 1.22 रुपयांना कच्चं पाणी घेऊन 9.50 रुपयांना विकूनही तोटा कसा, असा सवाल करत त्यांनी जलसंपदा विभागाची 165 कोटींची थकबाकी कशी वाढली, यावर स्पष्टीकरण मागितलं. या बैठकीला आयुक्त के मंजुलक्ष्मी, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापौरांनी स्पष्ट शब्दात इशारा देत पैसे आणा आणि पगार घ्या, अन्यथा पगार बंद करण्याचा विचार केला जाईल, असं सांगत प्रशासनाला सज्जड दम दिला. या घडामोडींमुळे कोल्हापूर महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून पुढील काळात काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.